ना काय आलं? काम करून लय कंटाळा आलाय. आपण कुठेतरी बाहेर जाऊ ना फिरायला. बाहेर जाऊ? दाजी मी आले सर तिकडं. आली बाई. आली होय. किती जणांना फिरवलं आज? काय म्हणले? अगं म्हणजे तू कोण संग आली म्हणलं? मैत्रिणी संगच आली ना? मैत्रिणी सोबतच येणार ना हो. पोरींचा भरोसा नाही आजकाल, माहिती का? काय भरोसा नाही म्हणजे- मी त्यातले दिसते का? नाही त्यातली नाही तू, मग पण पोरांचा बी भरोसा नाही आहे का नाही? हा मग उगा गोंधळ बिंधळ मला व्हायचा. माहितीये माझी मग बहीण उगा तशी तुझा नाही. बाप माझ्यावर चिडायचा आहे का नाही? हा मग जेवली का नाही? हा नाश्ता केलता. कोणाकोण? म्हणजे मैत्रिणी जेवल्या ना? हो. मैत्रीण जेवलो. हा अगं चकुली मी म्हणत होते ह्यांना की नाही का कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ फिरायला? असं. अरे फिरायला बिरायला नाही, पैसे आहेत का आपल्याकडे? घरचे काम करा. दाजी नाही फिरायला अहो, जाऊ चल जाऊ ना. किती झालं किती काम करतो आपण, थोडस जरा काम फ्रीडम करतो पण तेवढं. पाहिजे. हो मग कसलं पाहिजे. फ्रीडम फिरणं बिरणं काही नाही, मास्क बिस्क अजिबात लावायचं नाही. घरचे नाही. काम करायचे, भरपूर दाजी, काम काय आहेत. काय- काय का? आता किती दिवस झालो आपण फिरायला नाही गेलो. तुमच्या लग्नाच्या वेळेस गेलो परत अरे गेलो पण का आपण? फिरायला गेलो नंतर बाकीची काम कोण बघणार आहे? अहो किती उन्हाळा नुकसान होईल लागला ना की. सगळं पाय- उन्हाळा लागलाय, गरमी वाढलीये. आपण वॉटर पार्कला जाऊ. मग एक काम कर, ते टापड भडन टापडात बस तू. गरमी लागली तर वॉटर फिटर पार्क नाही, कुठं नाही नेणार तुला. बाई हेच का माझ्या नशिबात लागण्याची वेळ ते नका नाटकं करून. करू. गा बस. दरवेळेस अशीच रडू रडू मला फसवलंय कॉलेज मध्ये बी. माझ्या बहिणीला सारखं रडवतो तुम्ही. आणि म्हणलं पण गेलं नाही मला. आणि मग नाही गेलं? मला घरून गेला. पण मग आता फिरायला नाही म्हणते तर नेत पण नाही. नाही रे, फिरणं बिरणं नसतं, ते येड्यांचे काम असतात, आपले नाहीत ते काम. असं नसतं. तसं नाही करायचं. फिरणं बिरणं नाही आपल्याला. लोकांच्या नवरे बघा ऐकलं किती हाऊस मौज करतो, बाहेर फिरायला नेतं आणि तुम्ही काहीच नाही करत. लोकांची नवर वेगळे, मी वेगळा आहे. मग जा, मग लोकांच्या नावावर सांगत जा. जा माझ्या समोर खेळ. मला माझं नवरा असं मी कशाला दुसऱ्याचं जाऊ. मग मी सांगतो ना, फिरायला जाऊ नंतर वेळ भेटल्यानंतर. सांग ना. हो दाजी जाऊ ना आपण मस्त फिरायला जाऊ. बरं जाऊ. फक्त 2 दिवस सुट्टी काढा तुम्ही. 2 दिवस कामातून. हा 2 दिवस. हा 2 दिवस. बरं जाऊ ना, जाऊ. पण मला थोडस काम सगळे नियोजन मार्ग हा. लावून मग आपण फिरायला जाऊ. काय ओके हा? चालेल. तुम्ही म्हणा तसं आता काय करू शकते मी पण. आणि पण लवकरात लवकर हा. हा म्हणजे आजचाच दिवस उद्या आपण फिरायला जाणार. आणि उद्या तुला कॉलेज बघू ना नंतर त्या सुट्ट्या मारू आपण. का होईनी? काय नाही आलं ते थोडं काम. हा बसर की. बोला ना, काय काम होतं? लय अर्जंट आले. हा ना. ये ना. काय झालं? टेन्शन मध्ये दिसतंय. काय सांगू अहो भाऊजी ना, ह्यांचं आजकाल घरात लक्षच नाही. लक्ष नाही? लक्ष नाही म्हणजे नाही ना, लक्षच नाही. महिनाभर झालं तर बिलकुल घरात लक्ष नाही. आता हे गोष्टी सांगायच्या नसत्यात, पण मी किती दिवस माया मनात ठेवणार आहे. नाही, आजकाल मला बी फोन करीत नाही जास्त. माझ्या संग बी व्यवस्थित बोलत नाही ते. हा ना अहो, काय झालंय मला वाटतं त्यांना एकदा विचारा ना तुम्ही. मग मी मस्त त्याला विचारेन, पण माझ्या पशी बोलला तर पाहिजे, त्यांनी सांगितलं तर पाहिजे. तो त्याच्या धुंदीतच राहतो, तो आणि त्याचा मोबाईल. ऐका ना, त्यांना बाहेर बिरचा तर नाद लागला नसेल ना हो. नाही बाहेरचं पण सांगता बी येत नाही. नुसतं मोबाईल तर काही सोडित बी नाही तो. हा ते पहिल्यासारखं असं म्हणजे पटपट बोलत हे नाही. घरात म्हणजे आपलं घर किंवा आपली माणसं असं त्यांना काय दिसतच नाही. म्हणजे त्यांच्यात खूप बदल झालाय. काय रे, अवघड झालं. मग तो बोलत बी नाही माझ्या संग तो अहो जास्त. हा? गावातलं पुढे बिपडे तर नाही ना त्यांचं. नाही आज थोडी मग मला नसतं कळायला का तसं काय घरात नसेल. कसं लक्ष नाही लागत नाही. एवढी सुंदर बायको आहे आणि मग घरात कसं काय लक्ष नाही लागत. आता त्याला काय झालंय ते त्यालाच, मग त्याला एकदा तुम्हाला सांगू का दाजी, मी तर सारखं बघते इकडं चौकात बिवकात नुसतं मोबाईलवर असतात. अहो, मला त्यांना ना बोलूशी वाटत नाही. बरं ऐका, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी बोलतो त्याच्याशी. ए, ते तुझ्या भाषेत काय मी म्हणतात ते? बोलले म्हणून असं काय बोलू नका. तुमच्या पद्धतीने तुम्ही विचारा. नाही मग मी विचारतो त्याला, तुम्ही- तुम्ही आलते म्हणून ते बी सांगत नाही. मग काय झालंय भाऊ, तुझं काय चाललंय घरात, काय लक्ष नाही, तू आज जर वेगळंच वागायला लागला ना. मला खरं सांगू का आता, अहो रडू नका वहिनी, अगं रडू नको ग, तसं काय रडू नका. नसतं. मी है ना? बोलतो, तुम्ही काय टेन्शन घेता, मी बोलतो ना त्याच संग. घरात रेशन पाणी नाही, काहीच नाही. अशा गोष्टी मी सांगू शकत नाही ना माहेरी. तुझ्याकडे आपण बघून तर एवढा पगार वाटत आहे नाही त्याला, अगं. काय पैसे घालतोय कुठे पैसे नाही. काय बाहेरच्यांना काय दाखवायसाठी काय आपण बाहेर चांगलंच राहत, घरात कोण हाय नाही बघा येतं का. नाही तुला बरोबर नाही आहे. समजलं, तुझं बरं. नवरा आहे चांगलं, माझं पण होतं, पण काय बिघडल्यागतच करायला लागलेत आता. बरं तुम्ही रडू नका, टेन्शन घेऊ नका, तुम्ही व्यवस्थित जावा घरी. मी त्याचं भेटलो ना त्याला, मी बोलतो त्याच संग. हा तुम्ही तुम्ही ना नका आता tension घेऊ. हा तुम्ही आता घरी जा, आराम करा. मी आली सांगू नका. नाही, मी आता सांगणार नाही. नाही शेतात सांगणार. जाणार आहे का माझ्या आई वडिलांना बोलवून घेऊ का नको, तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा, मग मला सांगा. बरं समजवतो की भाऊजींना, समजतो ना हो? हम्म. दिदे चॅटिंग तर करत नसतील ना मोबाईलवर सारखे असतात म्हणलं.
Chatting आहे तसं माझ्या काय नवऱ्यावर तुम्ही काय माझा डोक्यात आणू विश्वास नका आहे, हा. पण तुम्ही लक्ष ठेवा ना जरा. हा तुम्ही तसं काय डोक्यात आणू हा, ठेवतो नका ना तसं मी. काही नसतं मी हा, विचारतो असं त्याला काय बघितलं का तू? नाही मी तर नसन बघितलं तिने हा. सांगू दे ना अगं, बोल ना. नाही सारखं मोबाईलवर असतात ना, ते काहीतरी काय करतं काय माहिती, पण ते टायपिंग वगैरे तसलंच करत असते काहीतरी, फोन बिन चालू असतो. बाई, कुठल्या बाईच्या बीच्या चक्कर मध्ये पडलं काही? हो नसून होईल तुम्ही नका नाही टेन्शन ग घेऊ तसं काही नसतं ना ग. माझ्या नवरा भरोसा चुकले. माझा. तुम्ही टेन्शन घेऊ नका मी बोलतो त्याला तुम्ही जावं व्यवस्थित घरी हा तुम्ही नका तू जा टेन्शन जेवण बिवण कर घरी. आता जेवते का आमच्या घरी? नको मला त्यांना ते जेवले नाही 2 दिवस झालं. नाही मी बोलतो ना त्या संग तुम्ही कशाला टेन्शन घेता माझ्या- हा, मी आता हे त्यांना काल बोलले ना, थोडं वादी झालेत आमच्या दोघात. बरं तुम्ही नका वाद बीत नका घालू तुमच्यात मी बोलतो त्या हा, सगळं बोलतील टेन्शन ते. घेऊ नका हा. काय नाही तुम्हाला सगळं सांगतो त्याचं काय चाललंय आणि काय नाही ते सगळं भाऊजी तुमचे लय उपकार होते. नाही हो तसं काय नाही आता मित्रच येतो माझ्या काय लांबचा आहे का हा? बरोबर. बरं चालते, येतील ती, मी बघते त्यांच्या जेवणाचं. बरोबर पीठ चला. आहे का थोडं, देते का पीठ मला? हा चल घरी पीठ देते. आलेचा हा मग दाजी नक्की जायचं ना? नक्की जायचं नाही तू कशाला तिथं काय काय बोलते का एक तर आधी त्या टेन्शन मध्ये येत मी चॅटिंग मध्ये बघितलं आणि हे बघितलं ते बघितलं आपण बघितलं ते सांगायलाच पाहिजे ना.